कोल्हापुरात गुरुवारी दुपारी ई-चलनच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वयक संघटनेने जोरदार घोषणाबाजी करत ई-चलन रद्द करण्याची मागणी यावेळेला केली। घोषणाबाजी करतच आंदोलनकर्त्यांनी यावेळेला वाहनांसमोर रस्त्यावरच झोपून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना उचलून पोलीस गाडीत घालून नेले। महाराष्ट्र शासनानं ट्रक असू दे, टेम्पो असू दे, खाजगी बस असू दे, खाजगी वाहन असू दे, यांनी लेन सोडली आणि लेन सोडल्याच्या बरोबर जर स्पीडने गाडी घेऊन गेली तर चलन केलं जातं। या चलनाला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि ही चलन करत असताना ही जवळजवळ कोट्यावधी रुपयांची चलन आहेत आणि ही चलन रद्द करावी यासाठी प्रदीप लीलाचंद राठोड यांनी आमरण उपोषण केलं होतं। सरकारनं परिवहन मंत्र्यांनी सरनाईकांनी बैठक घेतली पण सरकारनं अजून कोणताही निर्णय घेतला नाही। ही जुलमी अन्याय रद्द व्हावा म्हणून आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि 15 ऑगस्ट पासून प्रदीप राठोड या असोसिएशनचे अध्यक्ष आमरण उपोषणाला प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत। जोपर्यंत हा जुलमी अन्याय ई चलन रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील। आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी केलेली धरपकड कोल्हापुरात मात्र चांगलीच आता चर्चेत आली आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।